श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची दुसरी काशी यात्रा 1905 ते 1907 दरम्यान काशी यात्रा श्री महाराजांनी शेकडो स्त्री पुरुषांच्या सोबतीने केली. गोंदवल्याहून श्री महाराज रामरायाचे दर्शन घेऊन काशी यात्रेस निघाले. यावेळी श्री महाराजांसोबत 200 पेक्षाही जास्त मंडळी काशी यात्रेस निघाली होती. हा सर्व जनसमुदाय घेऊन श्री महाराज प्रयागमध्ये श्रावण महिन्याच्या दरम्यान येऊन पोहोचले. अजून पावसाळा सुरूच होता, यामुळे येथील नद्यांना भरपूर पाणी होते. नदी किनाऱ्यापासून फार दूर नसलेल्या एका मोठ्या धर्मशाळेमध्ये श्री महाराज आपल्या सर्व मंडळींसोबत उतरलेले होते. वेणीदान करण्याचे सर्वांनी निश्चित केल्यामुळे वेणीदानासाठी त्रिवेणी संगमावर जाण्याचा निश्चय करण्यात आला. त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी म्हणून 20-22 जोडपी श्री महाराजांच्या सोबत किनाऱ्यावरती आली. नावाड्याने नाव आणताच सर्व मंडळी या नावेमध्ये बसण्यास निघाली. श्रींनी विचारले, "अरे, नाव चांगली आहे ना?" नावाड्याने उत्तर दिले, "जी हां सरकार." तेव्हा बरोबरच्या मंडळींना घेऊन श्री महाराज त्या नावेमध्ये बसले. सर्व मंडळी अत्यंत आनंदामध्ये होती. काही मंडळी काठावर उभी राहून नावेकडे पाहत होती. नाव नीटपणे पाण्यामधून चालली होती. किनारा सोडून ती 50-1 यार्ड गेली असेल, इतक्यात तिच्या बुडाला भोग पडून नदीचे पाणी जोराने आत शिरू लागले. लगेच नावाड्यांनी पाणी आत येऊ न देण्याची खटपट सुरू केली, परंतु आत येणाऱ्या पाण्याचा जोर इतका विलक्षण होता की नाव हळूहळू जड होऊ लागली. या प्रयत्नामध्ये नावेने आपली दिशा सोडली व ती नदीच्या धारेला लागून वाहत चालली. नावाडी पाणी काढण्याचा प्रयत्न जोपर्यंत करीत होते तोपर्यंत मंडळींना विशेष भय वाटले नाही. पण त्याच्या प्रयत्नांची शिकस्त होऊन जेव्हा पाणी हटेना तेव्हा श्री महाराज हसून शांतपणे त्यांना म्हणाले, "आज गंगा आपल्यावर प्रसन्न झाल्यासारखी दिसते. आपणा सर्वांना आज ती पोटात घेऊन पावन करणार आहे असे वाटते." त्यांचे हे शब्द ऐकल्यावर मात्र नावेमधील सर्वजण आपण आता बुडणार अशी खात्री झाली आणि एकदम गोंधळ झाला. काही लोकांनी मृत्यूचे ते भयंकर स्वरूप पाहून दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेतले. काही लोक श्री महाराजांच्या बरोबर आपण जगाचा निरोप घेत आहोत या कल्पनेने स्वतःला भाग्यवान समजून शेवटच्या क्षणाची वाट पाहत बसले. काही फार थोडे लोक मनात म्हणाले की वाटेल ते झाले तरी श्री महाराज सर्वांना सांभाळून नेतील आणि म्हणून खरोखरीच स्वस्तपणे सर्व प्रकार बघत होते. परंतु काही स्त्री पुरुष इतके घाबरले की ते मोठमोठ्याने "महाराज, मला वाचवा" असे ओरडायला लागून श्री महाराजांनाच त्यांनी घट्ट मिठी मारली. आपल्या मंडळींची भीतीने अशी स्थिती झालेली पाहून श्री महाराज मोठ्याने म्हणाले, "बाळांनो, घाबरू नका. राम आपला पाठीराखा आहे. आपण त्याचे नाव मोठ्याने घेऊन त्याचा धावा करू." असे बोलून ज्या भोकातून पाणी आत येत होते त्याच्यावर आपली कफनी ठेवून श्री महाराजांनी आपल्या पायाने ती दाबून धरली आणि गोंदवल्यास रामरायाच्या समोर ज्याप्रमाणे सहज भजनाला ते उभे राहतात तितक्याच सहजपणे मोठ्या ऐटीने पवित्र्यामध्ये उभे राहून त्यांनी दोन्ही हात वर पसरले आणि "जय जय श्रीराम, जय जय श्रीराम" असा घोष करून टाळ्या वाजविण्यास आरंभ केला. 5 मिनिटापूर्वी जेथे आरडा-ओरडा व गोंधळ होता तेथेच आता नावाड्यासकट 40-50 स्त्री-पुरुष मोठ्याने रामाचे नाव घेऊ लागले. एक महात्मा आणि त्याच्याबरोबर 50 माणसे असलेली एक नाव धारेला लागून बुडण्याच्या संकटात आहे ही बातमी हा म्हणता जिकडे तिकडे पसरली. हजारो माणसे नदीच्या दोन्ही तीरावर जमा झाली. किल्ल्यामधून संकटाच्या तोफा सुटल्या. सरकारी नावा सुटून
या नावेच्या दिशेने चालू झाल्या आणि आता काय होते हे पाहण्यास किल्ल्यातले शेकडो इंग्रज सैनिक तटावर जमा झाले. श्री महाराजांची ही मंडळी किनाऱ्यावर होती. त्यांच्यामध्ये पटाईत मावशी होती. नावेची ही स्थिती पाहून श्री महाराज आता बुडणार अशी तिची खात्री झाली व ती बेभान होऊन महाराज महाराज आपण चाललात, आम्हाला सोडून चाललात असे मोठमोठ्याने ओरडू लागली आणि जीव देण्यासाठी म्हणून तिने स्वतः गंगेमध्ये उडी घेतली. काही लोकांनी तिच्या पाठोपाठ उड्या टाकून तिला बाहेर काढले. इकडे अर्धी बुडालेली आणि धारेला लागलेली नाव श्री महाराजांनी नावाड्यांच्या सहाय्याने आडवी केली. त्या कारणाने तिची गती एकदम कमी होऊन ती फारच हळूहळू सरकू लागली. या वेळेपर्यंत सरकारी नावा अगदी जवळ आल्या. त्यातली एक मोठी नाव या नावेला लागून थांबली. स्वतः श्री महाराज एक पाय या नावेमध्ये व दुसरा पाय त्या नावेमध्ये ठेवून कमरेवर हात देऊन उभे राहिले व मंडळींना म्हणाले, त्या नावेत चला सगळे, एक एक जण हळूहळू जा. सर्व माणसे लगबगीने नव्या नावेमध्ये बसली. श्री महाराज पुन्हा ओरडले, सगळेजण आले का? या दृश्याचे वर्णन करणे कठीण आहे. दोन्ही तीरावर हजारो माणसे जमा होऊन आता काय घडणार हे भीतियुक्त उत्सुकतेने पाहत आहेत. तीरावरच्या श्री महाराजांच्या माणसांचा जीव कासावीस होत आहे. नावेमधील मंडळींना अजून स्वतःच्या जीविताची शाश्वती नाही, पण श्री महाराजांसाठी तोंडाने सर्वजण रामाचे नाव घेत आहेत आणि महाराज मात्र एकटे दोन्ही नावांवर पाय देऊन जणू काही झालेच नाही अशा आत्मविश्वासाच्या पवित्र्यात कमरेवर हात ठेवून उभे आहेत. त्यावेळचे श्री महाराजांचे तेज काही औरच होते. सगळेजण आले ना असे 3 वेळा विचारून सर्वजण आल्याची खात्री दिल्यावर फुटक्या नावेवरचा आपला पाय श्री महाराजांनी उचलला. त्यांनी पाय उचलल्याबरोबर नाव झरदिशी पुढे जाऊन गंगेच्या पोटात नाहीशी झाली. हे पाहून तीरावरच्या सर्व लोकांनी भगवंताच्या नामाचा जयघोष केला. इंग्रज सैनिकांनी टाळ्या वाजविल्या. श्री महाराजांना घेऊन नवी नाव तीरावर ज्यावेळी आली त्यावेळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो स्त्री पुरुष धावले. कोणी त्यांच्यावरून नारळ ओवाळून गंगेमध्ये टाकले, कोणी त्यांच्यावरून फुले उधळून टाकली, कोणी त्यांना आलिंगन दिले, कित्येकांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले.